छत्रपती संभाजीनगर शहरात दररोज सुमारे 150 ते 160 MLD पाण्याचा पुरवठा केला जातो। काही तात्पुरत्या उपाययोजनांमुळे हा पुरवठा 160 ते 162 MLD पर्यंत वाढवता येऊ शकतो। म्हणजेच अधिकाऱ्यांच्या ॲक्शन प्लॅननुसार केवळ 10 ते 12 MLD पाणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे 8 ते 10 दिवसांच्या पाणी पुरवठ्यात जेमतेम 1 दिवसाचीच घट होऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत। शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, पाण्याचा नळ येण्यातील दिवसांचा नागा कमी करण्यासाठी तसेच समान पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महापौर समीर राजूरकर यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना ॲक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी महापौरांना ॲक्शन प्लॅन सादर केला असला तरी या आराखड्यात शहरवासियांना विशेष दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत। सध्या शहरात दररोज सुमारे 150 ते 160 MLD पाण्याचा पुरवठा केला जातो। काही तात्पुरत्या उपाययोजनांमुळे हा पुरवठा 160 ते 162 MLD पर्यंत वाढवता येऊ शकतो। म्हणजेच अधिकाऱ्यांच्या ॲक्शन प्लॅननुसार केवळ 10 ते 12 MLD पाणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे 8 ते 10 दिवसांच्या पाणी पुरवठ्यात जेमतेम 1 दिवसाचीच घट होऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत। दरम्यान नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत एप्रिल अखेरपूर्वी 200 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध होणं शक्य असल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जायकवाडीची स्वच्छता पूर्ण झाली असली तरी जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी दरम्यानच्या 2500 मिलीमीटर मुख्य पाईपलाईनची स्वच्छता करणं आवश्यक आहे। ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करावी लागणार असल्याने 200 MLD अतिरिक्त पाणी मे पूर्वी उपलब्ध होणं शक्य नाही। यामुळे यंदाही शहरवासियांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे।